क्यों भाई, पढ़ाई तो करता है, लेकिन जैसे ही रिवीजन करने की बारी आती है और पीवायक्यू या टेस्ट देने की बारी आती है, अरे यार, आज नको, नेक्स्ट वीक करूया. आणि मग तो नेक्स्ट वीक कधी येतो हे कळतच नाही. खरं सांगायचं तर आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत होतं. आपण नवीन नवीन टॉपिक्स करतो, लेक्चर्स बघतो, नोट्स काढतो, पण रिव्हिजन आणि पीवायक्यूला मात्र सतत पुढे ढकलत राहतो. आणि इथंच आपला ऍक्च्युअल प्रिपरेशनचा आउटपुट कमी होतो, कारण फक्त सिलेबस कंप्लीट करून काही उपयोग होत नाही. एक्झाम मध्ये नवीन प्रश्न येणार नाही असं नाही, पण आपण वाचलेलं आठवतंय का? आणि समजा जर पीवायक्यूच्या पॅटर्न वरती एखादा क्वेश्चन आला तर तो आपण सॉल्व्ह करू शकतो का? हे फक्त रिव्हिजन आणि पीवायक्यू सॉल्व्ह केल्यानेच समजतं. म्हणून मी माझ्या टाइम टेबलमध्ये सॅटर्डे संडे रिव्हिजन आणि टेस्टसाठी फिक्स करून ठेवलं आहे. तर बघा, आज माझ्या टाइम टेबलनुसार रिव्हिजन आणि टेस्टचा दिवस आहे आणि ह्या पूर्ण आठवड्यामध्ये माझ्याकडून काय काय झालं ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी पॉलिटीचं रिव्हिजन केलं आणि महाराष्ट्र हिस्ट्री अजून पूर्ण झालेलं नाही, पण आतापर्यंत जेवढं झालंय तेवढंच पोर्शनचं रिव्हिजन केलं. आता याच्यावर कमिशनचे पीवायक्यू सॉल्व्ह करणार आहे. म्हणजे फक्त वाचलं इथपर्यंत थांबायचं नाही, तर एक्झाममध्ये कसं विचारलं जातं ते सुद्धा चेक करायचं राहतं. आणि या आठवड्यात माझा सगळ्यात जास्त वेळ मॅथ आणि रिजनिंगला गेला. सध्या मी रिजनिंग थोडं स्लो पण प्रॉपर घेऊन चाललोय. आतापर्यंत 5 टॉपिक कंप्लीट केलेत आणि प्रत्येक टॉपिकवर आयोगाचे पीवायक्यू प्रॅक्टिस सुद्धा केली. प्रत्येक टॉपिकचे जवळपास 8 क्वेश्चन सॉल्व्ह केले. मला इथे क्वांटिटीपेक्षा कन्सेप्ट आणि क्वेश्चन पॅटर्न समजून घेण्यावर जास्त फोकस करायचा आहे. कारण मॅथ आणि रिजनिंगमध्ये फक्त हा चॅप्टर झाला असं म्हणून उपयोग नाही. क्वेश्चन समोर आला की टायमर लावून सॉल्व्ह करता आलं पाहिजे. आणि ग्रामर पण सोबतच चालू आहे. आतापर्यंत 3 टॉपिक कंप्लीट झालेत. ग्रामर मी थोडं स्लो घेतोय, पण एकदम घाईघाईने नाही, प्रॉपरली पकड बनवून पुढे जायचं आहे. आणि त्याचेही पीवायक्यू टेस्ट देणार आहे. अर्थात हे सगळं एका दिवसात टेस्ट देऊन पूर्ण होणार नाही, म्हणून मी एक स्ट्रॅटर्जी ठेवली आहे. प्रत्येक टॉपिकसाठी 2020 ते 2026 पर्यंतचे पीवायक्यू सॉल्व्ह करायचे. म्हणजे आपल्याला रिसेंट आयोगाचा पॅटर्न काय आहे, प्रश्न कशा प्रकारे विचारले जात आहेत आणि आपल्याकडनं काय चुका होत आहेत हे सगळं समजतं. तर एका आठवड्यात माझ्याकडून एवढं झालं. आता तुमचं सांगा आणि खरं सांगा, फक्त भरपूर अभ्यास केला हे बोलून जमणार नाही. किती टॉपिक्स, किती रिव्हिजन आणि किती पीवायक्यू हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.